एक ब्रेकिंग बातमी समोर येते। रवींद्र चव्हाण यांनी अमरनाथमधील मतदार यादीवरनं गंभीर आरोप केले। हेतुपुरस्सर काही मतदारांची नावं बाहेरच्या प्रभागामध्ये टाकली आहेत, तर खोटी कागदपत्र सादर करून नावं वगळल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केलेला आहे। खोटी कागदपत्र सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील चव्हाण यांनी केलेली आहे। अमरनाथ विधानसभेमधील असणारे सर्व मतदार हे मतदार हे त्या प्रभागांमध्ये असले पाहिजे असं ज्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं, त्यावेळेला हेतू पुरस्कर काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो।